हॅलो. हा हॅलो, संतोषराव आहेत का? नाही, ते बाहेर गेलेत. अहो दरवेळेस फोन लावलाय कसं बाहेरच जातात होते. हा, आता बाहेर गेलेत. बोला ना, काही काम होतं. कुठून बोलताय? अहो मी फायनान्स मधून बोलतोय हो. फायनान्स. तुम्ही काय हो सारखे सारखेच माझ्या नवऱ्याला फोन करता? सारखं सारखं म्हणजे मग तुम्ही लोन भरा ना, आम्ही कशाला फोन लावतो तुम्हाला? कशाचं लोन? अहो तुमच्या गाडीचा हप्ता राहिलाय ना, असं कसं बोलायला तुम्ही? तुम्हाला काय माहित नाही का? ते सांगत नाहीत का घरी आल्यावर तुम्हाला? नाही नाही, म्हणजे आम्ही काय हप्त्यावरती घेतलंच नाही, तर तुमचे लोन कुठून भरायचं? बाबा बाबा, अहो तुमच्या पतिदेवानं काय सांगितलंच नाही का तुम्हाला? नाही नाही, आणि हे मला सांगितल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. आणि तुम्ही काय माझे म्हणजे मी आता पाठीमागं 2 दिवसापूर्वी मी पाहिले तुमचे फोन आलेले. पण तुम्ही सारखे ते बोलले फायनान्स मधून फोन येतात. पण मग मी बोलले की फायनान्स मधून तर मला विचारल्याशिवाय काही घेत नाहीत. पण अहो मग ह्यांच्याकडे आहे गाडी, एक 2-3 महिन्यापूर्वी गाडी आणलेली आहे. हा पण ती मग तुमच्या तीच. मित्राची आहे. अहो ऐका ना, मित्राची नाही ती, आता आमच्या फायनान्स मधून तुमच्या नवऱ्यानं काढली, संतोषरावानं ती. हा का? असं आहे का काही? मग सांगितलं नाही का त्यांनी तुम्हाला की हप्त्यावर काढली म्हणून? नाही नाही, मला काही सांगितलं नाही. मनानच उद्योग करतो का हो तुमचा नवरा? ते काय बोलू नका. मनाने करतो का कसं करतो ते माझा नवरा मला विचारल्याशिवाय काय करत नाही. अहो ओके. ऐका ना, एकच हप्ता भरलाय, त्याच्यावर 2 महिने झाला आणखीन हप्ताच भरला नाही त्यानं. त्याला सांगत जा ना तुम्ही नीट जरा. मग तुम्ही कशाला त्यांना दिली? त्यांनी मला विचारलं नव्हतं. मला विचारून दिली का तुम्ही हप्त्यावरती गाडी? अहो तुम्हाला विचारायचं, आम्हाला काय माहिती? सगळा कारभार तुमच्या हातात आहे. मग तुम्हाला कळत नाहीये का? घरात आपण एखाद्या बाईच्या नवऱ्याला आपण गाडी हप्त्यावरती देतोय, मग तिच्या बायकोला विचारावं नाही विचारावं ही पद्धत नाही का तुमच्याकडे? आमच्याकडे ही पद्धत नाही. आम्ही त्याच बाईला विचारतो. जर तिचा नवरा आम्हाला वाटलं पितोय तर आम्ही घरी विचारतो. तुमचा नवरा तर पित नाही ना, का पितोय? तुम्हाला सांगितलं का माझ्या नवऱ्याने की मी दारू पित नाही म्हणून? अहो तुमचा नवरा म्हणला एकदम कधीच दारू घेत नाही म्हणला, मी निर्व्यसनी माणूस आहे म्हणला मी. बरं, माझा नवरा दारू पिऊ अगर ना पिऊ, पण तुमचं विचारायचं काम आहे ना माझ्या नवऱ्याला? अहो मग विचारूनच गाडी दिली त्यांना. पण त्यांनी बी हप्ता टायमाला एक भरलाय पहिले वेळेस, पण हप्ताच भरला नाही त्यांनी. हप्ता भरला नाही? नाहीये, माझ्या नवऱ्याने गाडी वगैरे काही घेतली नाही. तुम्ही 17 वेळा हे फोन करू नका माझ्या नवऱ्याला अशी. गाडी घेतली नाही? अहो काय येड लागलं काय तुम्हाला? अहो सर, मी तुम्हाला काय बोलते, मला विचारल्याशिवाय माझा नवरा कोणतंच पुढचं पाऊल उचलत नाहीये. तुम्हाला अक्कल नव्हती का त्याच्या बायकोला विचारावं म्हणून? तुम्ही त्यांच्या विश्वासावरती गाडी कसं काय दिली? अहो त्यांच्या वाटला माणूस एकदम खरा माणूस असल्यासारखा, म्हणून दिली त्याला आम्ही माझा गाडी. नवरा जर दारू पिऊन जर पडला ना, तर एका ठिकाणी पडल्यावरती 10 दिवस ते उठत नाही. तुम्ही कोणत्या विश्वासावरती गाडी दिली त्यांना? अहो त्याचे कागदपत्र बघून सगळ्या ह्याच्यावर गाडी दिली आम्ही. नाही तर एक काम करतो, तर आम्ही उद्या गाडी घेऊन जातो. जमतंय का? आणि तुमची गाडी पण एवढी शहाणी नाही. तुमच्या गाडीचे तुकडे झाले ते. त्या दिवशी माझा नवरा दारू पिऊन आला आणि गाडीला धडकला त्यावेळेस सगळ्या गाडीचे तुकडे झालेत. आणि आता हप्ते कुठनं भरायचे? तिथं माझ्याच नवऱ्याचे आहे का नाही हातपाय मोडलेले, त्याला दवाखान्यासाठी पैसे लागणार आहेत. तुम्हीच देते, आम्ही भरलेले 2-3 हप्ते ते त्याचेच पैसे माघारी द्या आम्हाला. चांगली चालाकी करता तो तुम्ही. तुम्हाला चांगलं जमतंय. आताच म्हणतात बाहेर गेलाय, पुन्हा म्हणतात हातपाय मोडलेत. वा रे वा. अहो बाहेर गेलीत म्हणजे ते मग मी काय सांगणार? अनोळखी माणसाचा फोन आल्यानंतर मला काय माहिती तुम्ही फायनान्सवाले आहेत का कुठून आहेत? मग तुमचं मग मी विचारायचं काय काम नाही बोलणार का? तुम्हाला? विचारायचं काम नाही का? पण मी सांगितलं ना, माझा नवरा मला विचारल्याशिवाय कोणती कामं करत नाही. आणि ते जे माझ्या नवऱ्याने काय 1-2-3 हप्ते भरले असतील तुमच्याकडं, तेच पैसे रिटर्न करा. माझ्या नवऱ्याला दवाखान्यासाठी पैसे लागणार आहेत. का आम्ही काय डोक्यावर पडलेले दिसलोत का काय तुम्हाला? तुम्ही डोक्यावरती नाही, तुम्ही अर्धवट मेंदूचे येतं. तुम्ही एखाद्या समोरच्या माणसाला, पेताड माणसाला गाडी देताना त्याच्या बायकोला घरात विचारपूस करायची पद्धत आहे का नाही? हे कोणती अहो फायनान्सची ऐका तुमची ना, पद्धत हो? ऐका ना, पियाताड नव्हता तुमचा नवरा. येताना टकाटक आलता आमच्याकडे गाडी घ्यायला. त्याच्यासोबत एक मित्र होता. तो म्हणला नाही पित म्हणला, हे सगळे कागदपत्र घेऊनच आम्ही गाडी दिली. पेणार आहे, गोड बोलूनच घोडा लावून टकाटकच येते. तर चांगल्या पद्धतीत नीट लावते, टकाटक येऊनच घोडा लावते. तसे फायनान्सवाल्याला अहो, फायनान्सवाल्यांना पण हे- असली पाहिजेत ना. अहो ऐका ना, ही कोणती पद्धत आहे तुमची घोडा लावणं? हे ते जरा नीट बोला ना तुम्ही. मी तुम्हाला काय वाईट बोललो नीट का? बोलणं म्हणजे मग मी तुम्हाला काय वाईट बोलली का? तुमचा फोनच करायचा संबंध नाही काय? आणि तुम्ही एकतर चुकी काय केली की तुम्ही बायकोला विचारलं नाही त्यांच्या. बायकोला विचारून गाडी दिली असती तर मी एक शब्द तुम्हाला जास्त बोलले नसते. पहिली चूक तुमची आहे, नंतर माझ्या नवऱ्याची. आणि ह्याच्यात माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही. तुमचे हप्ते गेले उडत आणि तुमची गाडी गेली उडत. इथं तुमच्या गाडीमुळे माझा नवरा पडलेला आहे. तुमच्यावरती मी कंप्लेंट देणार आहे आता. ती कंप्लेंट करा, नाही तर काही करा. आमच्या फायनान्स कंपनीवर काय होत नसते. घंटा नीट ऐका. ते हप्ता लवकरात लवकर राहिलेला भरून घंटा होत टाका. नाही का? काय होत नाही ना? नाही, तुम्ही बोलताय ना काही घंटा होत नाही का? काय होत नाही? तुम्ही गाडी दिली, मला न विचारता गाडी दिली म्हणजे माझा संसार मोडायला बसला काही तुमचं फायनान्स तिथं.
संसार फिन्सार काय मोडीत नाहीत मग हा? ह्याच्या अगोदर कळवा ना तुम्हाला संसार मग मोडतोय उद्या तर. जर माझ्या नवऱ्याला जर उद्या बरं वाईट काही झालं असतं माझ्या नवऱ्याचा जीव बिव गेला असतं तर तुम्ही आला असता का तिथं का माझा संसार लेकरं बाळ तुम्ही सांभाळली असती. अहो आमचा गाडी द्यायचा संबंध असतो, कागदपत्र व्यवस्थित बघायचा संबंध असतो, काय का कोणाचा तुमचा- संसार बघायचा काय संबंध नसतो तुमचा आमचा. संबंध आहे? हा पण मग तुम्ही दिलीच कशी काय मला न विचारता माझ्या नवऱ्याला गाडी मग ते तिकडे ज्याला दिली ना त्याला फोन करायचा हे माझ्या नवऱ्याच्या फोनवर फोन नाही आम्ही करायचा. आम्ही त्यालाच लावलाय फोन, म्हणजे तुमच्या नवऱ्यालाच लावलाय फोन. तुमचा उचलायचा काय संबंध आहे मग? माझा नवरा आहे मी फोन त्याचा उचलेल नाही तर खिशात घालून सोडून देईल तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं. तुम्ही काय माझा नवरा आहे का ठेवलेले आहे? तुम्ही काय मला प्रश्न विचारताय उलटे हा, उलटे मग तेच सांगितलं ना. तेच म्हणतोय मी तुम्हाला, जशी गाडी घेतली ना तसा हप्ता भरा ना तुम्ही व्यवस्थित. हा मग मी पण सांगते जशी त्याच्या बायकोला न विचारता तुम्ही गाडी दिली ना तशी तिकडे ती गाडी ते बघायचं ती गाडी बी गेली आणि माझा नवरा गेला. आता काही नाही गाडी बिडी ह्या नंबरवरती जर फोन केला तर परेशान करतोय हा माणूस म्हणून मी कंप्लेंट करेल. हा, उद्या जर तुम्हाला माझ्या ऐका, नवऱ्याला कमी जास्त तुम्ही- झालं असतं तर तुम्ही काय दिलं असतं का बरं बाई. तुम्ही कुठं कंप्लेंट करा, आमचं काहीच होऊ शकत नाही. तुमचं कसं काय होऊ शकत नाही ना ते बी बघते फक्त तुमचं रिटर्न मला ह्या नंबरला फोन येऊ द्या. मग हा, काय सांगते तुम्ही तुमचं काय- कुठं काय होत नाही ती. तुम्ही काय आम्हाला काय असं भेकड चिंदी बिंदी समजायला लागलात का काय हो? अरे तुमच्यासारखे असे धंदे फायनान्सवाले टाकून बसलेले इथं पेटाड माणसाला बघायचं त्याच्याकडे त्याला फायनान्सवर काही द्यायचं आणि त्याच्या घरच्याला परेशान करायचं. हे धंदे तुम्ही पहिले बंद करा. तसले धंदे नाहीत आम्हाला जमत. गपचिप ती एक तर गाडी जशाल तशी लावा, नाही तर गुन्हानं गप गुन्हानं हे भरा तुम्ही, हप्ता हे भरा. बाबा तुला गाडी मिळत नसते आणि हप्ते मिळत नसते आणि पैसे मिळत नसते. जे बी माझ्या नवऱ्याने 1-2 हप्ते भरलेले आहेत ना तुझ्याकडं ते पैसे आहे का नाही ते पैसे मला आणून दे. माझा नवरा त्या दिवशी त्या तुझ्या गाडीमुळे पडलेले आहेत. माझ्या नवऱ्याच्या तुझ्यामुळे पाय मोडलेले आहेत. आणि येड ते लागलं काय भरायचं. आम्हाला? जेवढा बी दवाखान्याचा खर्च होईल ना तेवढा तू भरायचा. हा, येड लागले आम्ही काय डोक्यावर पडलेलं दिसलो हा. काय तुम्हाला? मग मी तुम्हाला पण व्यवस्थित सांगते की तुम्ही परत माझ्या नवऱ्याला परेशान करू नका फोन करून. अहो मग तुम्ही हप्ता भरा ना, आम्ही कशाला परेशान करू? आम्हाला काय येड लागले का तुम्हाला फोन करायला? मी माझ्या नवऱ्याला एकही हप्ता भरून देत नाही. तुम्हाला जे काय करायचं ना ते करा. ठेवा. काय धमकी द्यायला लागलात का काय तुम्ही आम्हाला? तो मला धमकी देत नाही मग तुम्ही मला धमकी देताय का? बाई अहो, माणूस तुम्हाला- बाई माणसासोबत कसं बोलायचं हे कळत नाही का तुम्हाला? अहो तुम्ही तर डायरेक्ट घोडे लावायच्यात बाता करायला लागला तो. मग सांगितलं ना तुम्हाला माझ्या नवऱ्याने तुमच्या फायनान्सवरती गाडी घेतली ना माझ्या नवरा प्युअर बेवड आहे. माझा नवरा त्या दिवशी गाडी घेऊन पडलेले अजून 10 दिवस झाला हातरुणात आहे. तुम्हाला हे माहिती आहे का माझ्या घरची कंडिशन? मग हातरुणात- कोणत्या विश्वासावरती गाडी दिली? अहो हातरुणात आहे तर द्या ना मग त्याच्याकडे फोन, मी बोलतो त्याला. काय गरज नाही माझ्या नवऱ्याला बोलता येत नाही. मी आलेले फोन मी का? उचलते मी हँडल करते सगळं. तुम्ही गाडीच कशी काय दिली माझ्या नवऱ्याला? का मुक आहे का तुमचा नवरा? मग काय का काही ते सांगू का? जास्त बोलू नकोस. जास्त काय बोलायला लावायचं? गपगुबनानं ते भरा तुम्ही हप्ता उग. हा हप्ते भरायचे का नाही भरायचे ते आम्हाला तुम्ही सांगू नका. आम्हाला तुम्ही शहाणपणा शिकवू नका. फोन ठेवा. हा, फोन नसतं ठेवीत. नंबरवरती फोन करू नका. ऐका ना, गपगुणानं ते भरा. गपगुणानं भरा तो हप्ता. म्हणजे मला काही धमकी द्यायला लागलास का काय? अहो गपगुणानं भरा तो हप्ता तुम्ही. हप्ते बी भरत नाही आणि तुझी गाडी मिळत नाही. ह्या नंबरवरती परत फोन करू नकोस. फोन ठेव.